केतनच्या आईचं हे मोदींना पत्र नेमकं काय आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पत्रामध्ये केतनची आई म्हणतेय, कोणत्याही आईसाठी आपल्या मुलाला अग्नी देणं हे सर्वात मोठं दुःख आहे। केतनच्या जाण्यानं माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालंय। 20 दिवसात आमच्या घरातील 2 पिढ्या संपल्या। केतनच्या मृत्यूच्या धक्क्यानं त्याच्या आजोबांचं निधन झालं। मला कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मदत नको आहे। मला फक्त माझ्या मुलासाठी न्याय हवाय। दोषींना कायदेशीर चौकटीत कठोर शिक्षा व्हावी आणि हे प्रकरण प्रलंबित राहू नये हीच विनंती, असं केतनच्या आईनं मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। पाहुयात पुढची बातमी। पाकिस्तान स्थित गुंड शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर फास अबळण्यात आला आहे। महाराष्ट्र एटीएसनं एक मोठी कारवाई केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। एटीएस कडून राज्यभरात 65 आणि पुणे तसंच पिंपरी चिंचवडमध्ये 23 ठिकाणी छापे टाकण्यात आले। पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीनं संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून शहजाद आणि त्याचे साथीदार स्थानिक तरुणांशी संपर्क साधून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। या धडक कारवाई दरम्यान एटीएसनं 66 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, बँक संबंधित दस्तावेज आणि इतर संशयास्पद उपकरणं सुद्धा जप्त केली आहेत। सध्या या संपूर्ण नेटवर्कच्या देशविघातक हालचालींची कसून चौकशी केली जाते। एटीएस कडून पुढील तपास वेगानं सुरू आहे। आता एटीएसनं नेमकी ही कारवाई कशी केलेली आहे, काय काय सापडले आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र एटीएसनं पुण्यात ही मोठी कारवाई केलेली आहे आणि त्यात जे काही सापडले ते अतिशय धक्कादायक आहे। राज्यभरामध्ये 65 ठिकाणी एटीएसनं छापे टाकलेत। पुण्यात तर टाकलेच, पण त्याचबरोबर राज्यभरामध्ये 65 ठिकाणी एटीएसने हे छापे टाकलेले आहेत। शहजाद भट्टीशी संबंधित 66 संशयितांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। 1-2 नाही तर तब्बल 66 लोकांची जे संशयित आहेत त्यांची चौकशी करण्यात आली। त्यांचे मोबाईल असतील, लॅपटॉप असेल किंवा त्यांचे बँकेचे दस्तावेज, ज्या संशयास्पद वस्तू दिसत होत्या त्या जप्त केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि अशा पद्धतीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे। आता हा जो शहजाद भट्टी आहे त्याची मोडस ऑपरेंडी नेमकी काय आहे तेही आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोशल मीडियाद्वारे भारतीय तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न तो करत असतो। सोशल मीडियाच्या माध्यमातून तो राहतो पाकिस्तानमध्ये, मात्र भारतामधले जे तरुण आहेत त्यांना स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो। धार्मिक आणि सामाजिक संवेदनशील मुद्द्यांवरून ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतो। जे तरुण आहेत त्यांचा ब्रेन वॉश करण्याचा, त्यांच्या ब्रेनमध्ये एक प्रकारे द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न हा भट्टी करत असतो। बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना पैशांचं आमिष सुद्धा तो दाखवतो, अशी ही त्याची मोडस ऑपरेंडी असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि याशिवाय देशविघातक कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न सुद्धा तो करत असतो। ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांच्यामध्ये या तरुणांची भरती करण्यासाठी आणि तेही देशविघातक कार्यांसाठी त्यांची भरती करत असतो, अशी माहिती सुद्धा समोर आलेली होती। आणि याशिवाय शस्त्र तस्करी आणि स्लीपर सेल उभारण्यासाठी स्थानिक संपर्काचा वापर, एखादा दहशतवादी कारवाई करण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी स्लीपर सेल जे काम करतात त्या पद्धतीनं या लोकांचा वापर तो करत असतो, अशी धक्कादायक माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे या कारवाईनंतर पुढे नेमकं काय काय समोर येणार ते बघावं लागेल।